नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जिल्हा परिषद कार्यालयासमोर महिला सरपंच यांचे बेमुदत धरणे आंदोलन. मौजे इंजेगाव येथील खालील कामे होत नसल्या कारणास्तव जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज दिनांक 25 मार्च 2025 पासून शासकीय कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. नांदेड पंचायत समिती येथे कायमस्वरूपी गट विकास अधिकारी मिळत नाही. इंजेगाव MRFGS कायमस्वरूपी APO मिळत नाही. ग्रामपंचायत हद्दीतील रूम पाडण्यास परवानगी मिळत नाही. MRFC इत्यादी अंतर्गत जनावरांच्या गोठ्याची वर्क ऑर्डर मिळत नाही. MREGS इंजेगाव येथील कुशल फाईल वरिष्ठ कार्यालयात दाखल होत नाही. इंजेगाव गावातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे 3 गावे आहेत. इंजेगावाला स्मशानभूमी नाही. इंजेगावात अंगणवाडी इमारत नाही. नांदेड पंचायत समितीचे अधिकारी ऑफिसमध्ये उपस्थित राहत नाहीत. इंजेगाव गावातील सरपंच महिलांनी जिल्हा परिषद नांदेड येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. माझी मागण्या एवढेच आहे की जेव्हा महिला सरपंच 3 वर्षापासून बसते, काम करायची तिला खूप इच्छा आहे, मात्र प्रशासन साथ देत नाहीये. वारंवार पंचायत समिती जिल्हा परिषद येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात त्यांना वारंवार सांगण्यात आलेले आहे, मात्र एकाही प्रश्नाचं त्यांनी प्रतिउत्तर देत नाहीये. ते म्हणतात की आता आमच्या इथं ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे, आता एप्रिल मध्ये यांची डेट संपून जात आहे. ग्रामपंचायत 25 लाखाची मंजूर झालेली आहे, ती आता एप्रिल मध्ये त्याला स्थगिती येणार आहे. म्हणून आमचं एवढीच इच्छा आहे की ती एक रूम आहे ते पाडण्याची मंजुरी द्या आम्हाला. तर चोपडे सर ई आहेत बांधकाम विभागाचे, ते म्हणतात की मी काय तुमच्या बापाच्या घरचा नोकर नाहीये. पुन्हा वरवंतर मॅडम म्हणतात की तुम्ही आम्हाला परस्पर भेटलं पाहिजे. परस्पर नाही, तुम्हाला पैसे कमी पडत असलं तर असं स्वतःहून मागा ना, तुम्हाला मी द्यायला तयार आहे. पण माझ्या गावामध्ये स्मशानभूमी, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत असे कोणते गाव आहे की ज्याच्यामध्ये नाहीये? त्याच्यामध्ये पंचायत समितीला जर लिस्ट काढली तर आमचं गाव पहिल्या नंबरला येईल. कारण पावसाळ्यामध्ये जर प्रेत कोणतं जाळायचं असेल तर जिल्हा परिषदला आणून जाळाव का? गावामध्ये स्मशानभूमी नाहीये. गोदावरी नदी तिथून 2 किलोमीटर आहे, मग तिथपर्यंत न्यायला कशा पद्धतीने पांदन रस्ते नाहीये. वारंवार मागण्या करूनही जिल्हा परिषद पंचायत समिती येथे कोणतेच कामं होत नाहीयेत. स्थानिक BDO भेटत नाहीये. MRGS मध्ये पैसे दिल्याशिवाय कोणते कामं होत नाहीयेत. आणि वारंवार म्हणतात की मी काय तुमच्या बापाच्या घरचा नोकर नाहीये. हे नोकर कोणाचे आहेत हे मला पाहिजे. यांना पगारी भेटत नाहीये, काही वारंवार पैशाची मागण्या करत आहेत. मी पैशाची मागणी याच्यासाठीच मी माझ्याजवळ जे सोनं होतं ते विकलेलं आहे आणि मी म्हणतो की तुम्हाला पैसे पाहिजे असले तर घ्या, मात्र माझ्या गावामधले कामं करा. तुम्ही माझ्या गावातले असे फायली रोखून ठेवू नका. मी सक्षम आहे, मी स्वतः फिरते फायली घेऊन, तरी सुद्धा माझ्या गावामधले कामं होत नाहीत. दुसऱ्या लेडीजचे सरपंच पती फिरतात, त्यांचे कामं होतात, मात्र मी लेडीज स्वतः फिरून सुद्धा माझे कामं होत नाही. तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद येथे चौकशी करू शकता का खरंच ती लेडीज फिरती का? 5 वर्षामध्ये अंगणवाडी मंजूर नाहीये, ग्रामपंचायत नाहीये, स्मशानभूमी नाहीये. जे आवश्यक आहेत, लहान लहान मुलं मंदिरामध्ये जेवण करतात, मंदिरामध्ये शाळा शिकतात, लाजिरवाणी गोष्ट आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदला वारंवार पत्र करत आहेत. ते म्हणतात की तेव्हाच अंगणवाड्या वाटप झाले नाही. वारंवार एवढे लेडीज तुम्हाला प्रश्न करत आहे, तुम्हाला पत्रव्यवहार करत आहे, मग एकदा सुद्धा लक्षात येत नाही का तुमच्या की या गावाला अंगणवाडी पाहिजे म्हणून? कोणीच लक्ष दिलं नाही, प्रतिउत्तर सुद्धा देत नाही. ते कोणते कागदपत्र जर दिले आणि आम्ही जर कोणते पत्रव्यवहार केला तर त्याचे प्रतिउत्तर सुद्धा देत नाहीये.